बाळांनो, की आता आज आपल्याला की श्यामच्या आईमधील भाग 12वा आणि रात्र 11वी पाहायची. पण रात्र 10वी मध्ये पर्णकुटीमध्ये पाहत असताना आपण पाहिलं की जे जे चांगलं आहे ते सगळ्यांनी ऐकावं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल त्या ठिकाणी जे जे चांगलं आहे ना ते फक्त आपण ऐकण्याची सवय लावायची. आणि त्याचबरोबर त्या कथेमधून त्या गोष्टीमधून दुसरी चांगली शिकण्यासारखी गोष्ट होती ती म्हणजे आपण मनाने श्रीमंत होऊया. पैशाने तर सगळ्यांना होता येतं, कष्ट केले की पैसे आपल्याला मिळतात, परंतु मनाने श्रीमंत व्हायला जास्त कष्ट लागतात. आणि आपल्याला एक चांगला माणूस बनायचा आहे, एक विचारी व्यक्ती बनायचा आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मनाने श्रीमंत व्हायचे. हे आपण मागच्या पर्णकुटी या गोष्टीमधून शिकलो. श्यामच्या या भागामध्ये भाग 12वा आणि रात्र 11वी मध्ये आज आपण पाहणार आहोत भूतदया. म्हणजे आज आपण नेहमी सांगतो, नेहमी शाळेमध्ये ऐकतो, जे तुम्हाला नेहमी सांगितलं जातं तेच आजच्या या गोष्टीतून आपल्याला शिकायचं आहे. आपण गोष्टीला सुरुवात करूया. राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व एक कथा प्रवचन होई. श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूस करू लागला, परंतु भिका कसाच ऐकतो. इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात. बघा, हे वाक्य नीट ऐका. इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते, भिका म्हणाला. भिकाचं म्हणणं होतं की फक्त आम्ही जर ऐकलं ना तर आमच्या मनामध्ये भाव निर्माण होत नाही, पण ज्यावेळेस आम्ही हे ऐकत असताना तुमच्या चेहऱ्यावरचे पण भाव पाहतो, त्यावेळेला कानाने ऐकणं, डोळ्यांनी पाहणं, ह्या दोन्ही गोष्टीमुळे आमच्या मनामध्ये भाव तयार होतो आणि आम्ही तसं आचरण करायला लागतो. त्याच्यामुळे दिवा जर बाहेर नेला, श्याम तुझा चेहरा आम्हाला दिसणार नाही, तुझ्या चेहऱ्यावर जे भाव आहेत ते आम्हाला दिसणार नाही, त्यामुळे दिवा इथेच राहू दे. जर चेहऱ्यावरच्या भावाला किंमत नसती तर जे नाटक लोक करतात ते नाटक अंधारात केलं असतं काय, फक्त ऐकायचं तर आहे ना. पुढे श्याम काय म्हणतो, मी काही नाटक नाही करत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला. पुढे श्याम म्हणतो, मी काय तुम्हाला नाटक वगैरे करून दाखवत नाही, मी फक्त माझ्या हृदयामध्ये जे काय आहे, मला प्रामाणिकपणे काय वाटतं, मला अंतःकरणापासून काय वाटतं तेवढंच मी तुम्हाला सांगतो. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडे पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपनात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारे जपानी लोक व्याख्यान ऐकवयास जात. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत. नामदेव म्हणाला. नामदेवाने एक उदाहरण देऊन सांगितलं की नामदेव म्हणतो या ठिकाणी की ज्यावेळेला रामतीर्थ प्रवचन करायचे, सांगायचे, त्यावेळी ते जपानी भाषेत बोलायचे. आता आपल्याला जपानी, आपल्या समोर जर कोणी आलं जपानी भाषेत बोलायला लागलं, आपल्याला कळेल का? आपल्याला समजेल का? नाही. आपला ऐकून ती भाषा काहीच कळणार नाही. पण ज्या वेळेला ते बोलतील, ते सांगतील, त्या चेहऱ्यावर जे हावभाव आहेत ना ते पाहिलं आपल्याला थोडं तरी समजेल ना की त्यांना काय करायचंय, त्यांना काय बोलायचंय, त्यांना काय सांगायचंय. अगदी त्याप्रमाणे ज्या वेळेला एखादी भाषा आपल्याला नसेल समजत, एखादं समजा कोणी बोललं आपल्याला नाही कळालं, पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, समजा आपल्या मनामध्ये भाव दाटून आला, अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की चेहरा प्रेमळ होतो, डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात, आपण भावुक होतो. त्याचबरोबर जर एक मग असा प्रसंग कळलो, ती भाषा जरी आपल्याला नसेल समजत ना तरी आपल्याला कळून जातं की याच्या मनामध्ये काय चाललंय. समजा आता कुठली घ्या, जपानी घ्या, चिनी घ्या, कुठलीही भाषा घ्या, दोन भाषेमध्ये लोक भांडतात, ते भाषा आपल्याला कळत नाही, पण दोन्ही लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून आणि त्याच्या आवेशाकडे पाहून आपल्याला कळतं नाही लोक भांडण करतात. हे कळतं की नाही आपल्याला? हो की नाही? काही लोक कन्नड मध्ये बोलतात, ते आपल्याला समजत नाही, पण त्यांच्या भाषेचा आवाज, त्यांचा टोन, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव ते पाहून आपल्याला कळतं ह्यांचं भांडण चाललंय बरं का मॅडम इथं. हे आपल्या भाषा समजली का? ते काय बोलले आपलं ऐकू आलं का?
नाही, फक्त आपण त्यांच्याकडे पाहिल्याने आपल्याला समजलं. तसं बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही का, म्हणजे मला इंग्रजी जास्त यायला पाहिजे, मला इंग्रजी आलं म्हणजे मी फार मोठा माणूस समजला जाईल, नाही का, मला समाजामध्ये स्थान वगैरे मिळेल, असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये समजूत असते. परंतु भाषा कोणतीही असे ना, जसं आपली मातृभाषा मराठी आहे, काहींची हिंदी आहे, मग मातृभाषा मराठी आहे, हिंदी आहे, आपण मराठीत जरी म्हटलं, समजा आपण आता अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेला आपण गेल्याच्या नंतर न आता ते लोक इंग्रजी बोलतात, आपल्याला समजा नाही, काहीच नाही म्हणता आलं, काहीच नाही करता आलं आणि आपल्याला फक्त भूक लागली, तर आपण काय त्यांना असं जर केलं त्यांना, आपल्याला काय जेवायला देतील ना? नाही देणार जेवायला? देणार. आपण त्यांना बोललो का? आपण त्यांना सांगितलं का? नाही, फक्त आपण त्यांना खूप खून केली, नाही का, अशी खून केली, पोटावरून हात फिरवला की त्यांना कळतं, अरे ह्यांना भूक लागलेली आहे. आपण असं केलं की अरे ह्यांना तहान लागलेली आहे, ह्यांना पाणी द्या. म्हणजे भाषेशिवाय सुद्धा आपला संवाद साधता येऊ शकतो, फक्त आपल्या भावना तेवढ्या प्रामाणिक असल्या पाहिजे. त्यामुळे कुठेही गेलात, कसे गेलात, तरी भाषेमध्ये जास्त अडकायचं नाही. जे आपण हाताने सांगतो, जे हे करतो, याला देवलिपी म्हणतात. म्हणजे आपण अमेरिकेत गेलो, इंग्लंडला गेलो, इंग्लंडची लोक आपल्याकडे आली आणि त्यांनी ना देवलिपीमध्ये असं म्हणतात, आपण त्यांना पाणीच देऊ, बरोबर? असं केलं, भूक लागली म्हटलं त्यांना आपण अन्नच देऊ. म्हणजे भाषा प्रत्येकाला आली पाहिजे, प्रत्येकाला समजली पाहिजे. कोणतीही भाषा श्रेष्ठ नाही किंवा कोणतीही भाषा कनिष्ठ नाही. प्रत्येक भाषेला स्वतःचा असा एक अभिमान आहे आणि आपण तो जपायचा, बरोबर? म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपल्या अंतःकरणाचे भाव सगळ्यात महत्वाचे आहेत. ते भाव एकदा आपल्याला जपता आले ना, ते सांभाळून ठेवता आले ना, की मग आपण मनाने श्रीमंत होऊ. नुसतं असं बोलून आपण मनाने श्रीमंत होणार नाही. पुढे ते सांगतात की नाही का, बरे असू दे तो दिवा, तुम्हाला ज्यात आनंद आहे त्यातच मला, असे म्हणून श्यामने गोष्टी सुरुवात केली. म्हणजे किती श्यामच्या मनाचा किती मोठेपणा असता. श्याम म्हणतो की तुम्हाला ज्याच्यामध्ये आनंद आहे ना, त्यातच मला सुद्धा आनंद आहे. तुम्हाला जी गोष्ट चांगली वाटेल ना, ती गोष्टच करायला मला जास्त आनंद वाटतो. आपण तसं करतो का? आपण आपल्याला जे आवडेल त्याप्रमाणे बघतो, बरोबर की नाही? तसं न करता समोरच्या गोष्टीला कशामध्ये आनंद आहे ती गोष्ट आपण करायला शिकायचं. त्याच्यामुळे देवबाप्पा आपल्याला डबल आनंद देतो. आपण आपल्या मनासारखी गोष्ट केली ना तर, आणि समोरच्याने नाही केली की मग आपल्याला दुःख होतं. पण आपण समोरच्या मनासारखी गोष्ट केली ना, देवबाप्पा आपल्या मनासारखी गोष्ट करतो. मग आपण आपल्या मनासारखी गोष्ट करायची का समोरच्या मनासारखी गोष्ट करायची? व्हेरी गुड. आपण समोरच्याचं मन जपायला शिकायचं. मग आपलं मन कोण जपणार? देवबाप्पा आपलं मन जपणार. पहा, एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंच बेहळ्याचे झाड होते. एकाएकी टप असा आवाज आला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते कास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. गोळा झाला होता. अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते. डोळे सुद्धा ते नीट उघडीत नव्हते. लोहराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते, खाली वर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केबिल वारे ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरवले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघे होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिल्लास ठेवले. आम्ही लहान होतो, आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे सुचेल ते करू लागलो. त्या पिलाला दाना पाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्या पिल्लाला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीने, आमच्या चोचीत पाणी घातल्याने, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही. बघा किती सुंदर प्रसंग या ठिकाणी श्यामने सांगितलाय. श्याम म्हणतो जेव्हा आम्ही लहानपणी अंगणामध्ये खेळत होतो
त्यावेळेला आम्ही खेळत असताना जो खूप जोरात टप पडल्याचा आवाज आला. आम्ही जवळ जाऊन पाहिलं, एक पक्ष्याचं पिल्लू होतं. ते खूप उंचावरून खाली पडल्यामुळे ते त्याला खूप लागलं होतं. त्याचा जीव धडधड करत होता. ते खूप घाबरलं पण होतं. पण आम्ही लहान होतो, आम्हालाही कळत नव्हतं की नेमकं काय करावं, कसं वागावं, त्याची काळजी कशी घ्यावी त्या पिल्लाची, कारण पिल्लू खूप लहान होतं. पिल्लाच्या पंखात बळ पण आलेलं नव्हतं. म्हणून श्याम म्हणतो, मी आणि माझ्या भावाने त्या पिल्लाला उचललं आणि एका असं कापूस पसरून ठेवला, त्या कापसावर ठेवलं आणि आम्ही त्याला काय करू लागलो, तांदूळ घेऊन यायचो, चोचीत तांदूळ ठेवायचो, पाणी घ्यायचो, झाऱ्याने पाणी त्याच्या तोंडावरती ओतायचो. त्याला खाता येतंय की नाही हे पण आम्हाला कळेना. आम्ही पाणी दिल्यानंतर जीव वाचतोय का जातोय ते पण आम्हाला कळेना. आम्हाला काहीच समजत नव्हतं, कारण आम्ही सुद्धा लहान होतो. फक्त आमचा प्रयत्न एवढाच होता, त्या पक्ष्याचा जीव वाचला पाहिजे, त्या पक्ष्याची काळजी घेतली पाहिजे, पक्ष्याला त्या बरं केलं पाहिजे, एवढंच आम्हाला करायचं होतं. पण आम्ही नेमकं काय करतोय, चुकीचं करतो का बरोबर करतो हे आम्हाला कळत नव्हतं. म्हणजे आम्ही त्या पक्षावर दाखवलेलं प्रेम, त्याची घेतलेली काळजी, त्या जीवावर तर बेतणार नाही ना, कारण पिल्लू फार छोटंसं होतं, त्याला खाता येत नव्हतं, त्याला पाणी घेता येत नव्हतं. आम्ही जर त्या चोचीमध्ये दाणा ठेवला तर त्याला जर खाता नाही जर आला, आम्ही पाजलेलं पाण्याचा घोट जर त्याला पिता नाही आला, त्याला जीव पण जाण्याची शक्यता होती. त्यामुळे श्याम म्हणतो की आम्ही नक्की त्याला वाचवत होतो का आमच्या प्रेमाने, आमच्या काळजीचा जीव घेत होतो हे आम्हाला पण कळत नव्हतं. या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास 3 गुणांची जरुरी असते. आता नीट ऐका, कोणते 3 गुण? पहिली गोष्ट म्हणजे प्रेम, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. पहा, म्हणजे जसं त्यांनी सांगितलं त्या प्रसंगामध्ये की पिल्लाला जपलं पाहिजे, पिल्लावरती प्रेम केलं पाहिजे. ते पिल्लू खूप उंचावणी पडलंय, पिल्लू खूप छोटंसं आहे, त्याला आपण वाचवलं पाहिजे हे मनापासून वाटतंय. म्हणजे खूप असं वाटतंय की आपण त्याची काळजी घ्यावी, पण काळजी कशी घ्यायची याचं ज्ञानच नाही, त्याला कसं जपायचं याचं ज्ञानच नाही. म्हणून श्याम या ठिकाणी म्हणतो की एखाद्यावर नुसतं प्रेम करणं, काळजी दाखवणं ते सुद्धा धोक्याचं असतं. मग त्यासाठी काय काय आवश्यक आहे? आपलं जीवन सुंदर करण्यासाठी, जीवन छान जगण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. की पहिली गोष्ट काय सांगितली श्यामनं, की आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, मित्रांविषयी आपल्याला काळजी वाटली पाहिजे, ही सर्वात महत्वाची गोष्ट. कारण प्रेम असल्याशिवाय, आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असल्याशिवाय, आपलं अंतःकरण स्वच्छ निर्मळ असल्याशिवाय, आपण मनाने श्रीमंत असल्याशिवाय आपण दुसऱ्यावरती प्रेम करू शकत नाही, दुसऱ्याची आपण काळजी घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमच असायला हवं. आणि म्हणून श्याम म्हणतो आपलं जीवन सुंदर करण्यासाठी सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दुसऱ्यावरती प्रेम करता आलं पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय की प्रेम तर करायचंय, मग ते कसं करायचं, कोणावर करायचं याचं ज्ञान आपलं असलं पाहिजे. नाहीतर मग नाही का आपलं असं वाटतं की प्रेम करायचंय, समजा आपण आपल्या आईचं उदाहरण घेऊया, आपल्या आईवरती प्रेम करायचंय, रोज एक फुल घ्यायचं गुलाबाचं, आई धर तुला गुलाबाचं फुल, रोज एक फुल घ्यायचं, बाबांच्याकडे पैसे घ्यायचे 10 रुपये, 10 रुपयाचं फुल विकत घ्यायचं, आई धर तुला गुलाबाचं फुल. पण ज्या वेळेला आपली आई आजारी आहे, आपल्या आईला जेवण बनवता येत नाहीये, किंवा आपल्याला बाहेर खायची इच्छा झाली पण आपल्या आईने आपल्या घरात चपाती भाजी वरण भात बनवलाय, ते आपण खाल्लं पाहिजे. मग प्रेम कशात आहे की गुलाबाचं आईला फुल नेऊन देण्यामध्ये आहे का, आई तू जेवलीस का, तुला बरं वाटतंय का, तू माझ्यासाठी जे अन्न बनवलं ना ते अन्न मी खाणार, हो की नाही, आई तू आज दमलीस का, मी तुझ्या पायाला तेल लावून देऊ का. आपल्याला आई आपल्याला विचारते आठवता, डोक्याला तुझ्या मालिश करू का, डोक्याला मालिश करून देऊ का, तुला मी आज सुट्टी आहे, मी आज आंघोळ घालू का तुला, आपल्याला आई विचारते. मग आपण म्हणतो का आई आज उद्या रविवार आहे, आज तुझ्या केसाला मालिश करून देऊ का मी, विचारतो का आपण, नाही. मग खरं प्रेम कशात आहे रे, आईला गुलाबाचं फुल नेऊन देण्यात आहे का आईची सेवा करण्यामध्ये आहे. आईची सेवा. किती शानी माझी बाळ. हो, म्हणजे आपण हे ज्ञान, ह्याला काय म्हटलंय ज्ञान, म्हणजे प्रेम करायचं पण नेमकं काय करायचं हे आपल्याला माहित असणं, हे म्हणजे ज्ञान.
म्हणजे पहिलं गोष्ट काय की अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रेम कोणावर केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आपल्या जगामध्ये प्रेम करण्यासाठी आपल्या आई वडील, आपल्या घरातली माणसं याच्याशिवाय दुसरी कुठली व्यक्ती नसते. म्हणजे आपले जे गुरु आहेत ते आपले गुरु आणि आपले आई वडील यांच्यावर काय करायचं ते भरपूर आपण प्रेम करायचं, बरोबर. त्यांच्यासाठी जे जे आपल्याला करता येईल ते सर्व करायचं. ह्या गोष्टीची आपल्याला माहिती असणं याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हे जर ज्ञान आपल्याकडे नसेल आणि आपण जर चुकीच्या गोष्टींना जात असेल तर मग आपल्याला दुःख होतं, मग आपल्या यातना होतात, त्रास होतो, मग आपल्या गोष्टी मनासारख्या घडत नाही. का? कारण प्रेम म्हणजे नक्की काय ही भावनाच आपल्याला समजली नाही. प्रेम म्हणजे सेवा करणं, सेवा देणं, सेवा करून घेणं याला प्रेम म्हणत नाही. आले लक्षात? त्याच्यामुळे ह्याचं नेमकं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, म्हणजे आपला मार्ग कधी चुकीचा होणार नाही. आपण चुकीच्या मार्गाने कधी जाणार नाही. इतरांच्याकडनं अपेक्षा ठेवायची, ह्यांनी माझ्यासाठी हे करावं, त्यांनी माझ्यासाठी ते करावं, तसं न करता मला इतरांची सेवा कशी करता येईल. मग ह्या आपण पाहिलं ह्या पृथ्वीवरती अनेक पशु आहेत, पक्षी आहेत, झाडं, वेली, दगड, आपले घर, आपली शाळा, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपल्याला प्रेम करता येतं, बरोबर. की आपण जी बाग लावलेली आहे झाडावर आपल्याला प्रेम करता येतं. ज्या वेली आहेत, फुलं आहेत, असं आपण पाहिलं की फुलंही झाडाला छान दिसतात, बरोबर की नाही. तोडण्यात आनंद आहे का? नाही. झाडात ते उमललं, ते छान दिसलं, ते पाहण्यामध्ये त्या प्रेमामध्ये आनंद आहे. म्हणजे आपण प्रेम कोणावरती करावं आणि ते कसं करावं याची माहिती असणं हे जे ज्ञान आहे ते जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे काय? इच्छाशक्ती आपल्याकडे पाहिजे. जसं इथे पिल्लू आकाशातून पडलेलं आहे, त्या ठिकाणी श्याम आणि श्यामचा भाऊ खेळत आहे, पण त्याला आपण वाचवलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे ना. आपल्या जर मनात आलंच नाही आपण त्याची काळजी घ्यावी, त्याला जपावं, त्याला आपण करावं तर, आणि समजा ते पिल्लू पण लहान आहे, आपण पण लहान, आपलं कसं कळणार? एखादा मोठा व्यक्ती त्या ठिकाणी असतं, त्यांनी आला असतं, मग त्याची कशी काळजी घ्यायची त्याला माहिती असतं, मग त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली असती, म्हणजे पिल्लू ते लवकर बरं झालं असतं. म्हणून जीवन सुंदर जगण्यासाठी, आनंदी जगण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे अंतःकरणामध्ये प्रेम असणं, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे शक्ती असणं. पुढे काय सांगितलंय? प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान व्यर्थ आहे, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट. प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञानहीन तीही व्यर्थच. म्हणजे माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही, आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर तेही प्रेम अपाय करेल. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलाची आजारपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर दिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ तेही ते देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात व्हावा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास. बघा आता, प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास, शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन, बुद्धी या तिन्हींची वाढ जीवनात हवी. जसं आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टींची आवश्यकता असते. जर अन्न नसेल, वस्त्र नसेल, निवारा नसेल तर आपण जीवन जगू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रेम, ज्ञान, बुद्धी म्हणजे हे जे आहे शक्ती, तसंच मन, शरीर, मन आणि बुद्धी या 3 गोष्टींची आपल्याला नितांत गरज आहे. त्या 3 गोष्टी सुद्धा आपल्या कशा बळकट असायला हव्यात आणि त्या 3 गोष्टींचा विकास व्हायला हवा. त्यांनी कसं सांगितलं, प्रेमाने हृदयाचा विकास होतो,
मन आपलं निर्मळ होत जातं. ज्ञानाने आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि शक्तीने आपल्या शरीराचा विकास होतो. म्हणून आपल्या हृदयाचा विकास, आपल्या मनाचा विकास, आपल्या बुद्धीचा विकास आणि आपल्या शरीराचा विकास होणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या तिन्ही गोष्टींचा विकास व्हावा म्हणूनच आपण इकडं साने गुरुजींचं कथामाला, संस्कार कथामाला घेत आहोत की आपलं मन कसं असलं पाहिजे, आपलं शरीर कसं असलं पाहिजे, आपली बुद्धी कशी असली पाहिजे. आपण खूप हुशार आहोत. म्हणजे आपल्याला आज एखादा शब्द आपण ऐकला ना की आपण तो शेवटपर्यंत विसरत नाही, एवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे असते. पण तो शब्द आपण शिव्या रूपी ऐकतो. मग ते बुद्धीचा चांगला वापर झाला का योग्य वापर झाला का चुकीचा वापर झाला? चुकीचा. जर आपण आपली बुद्धी शिव्या देण्यामध्ये, शिव्या ऐकण्यामध्ये खर्च करत असेल तर चांगला वापर होईल का? नाही. हो की नाही? तेच आपण चांगलं वागण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी, एकमेकांची काळजी घेण्यासाठी जर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला तर किती आनंद होईल. दुसऱ्याच्याही जीवनामध्ये आनंद होईल आणि आपल्याही जीवनामध्ये आनंद होईल. पण आपण आपल्या बुद्धीचा चुकीचा वापर करतो, त्याच्यामुळे दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख येतं आणि आपल्याही जीवनामध्ये दुःख येतं. त्याचबरोबर की जसं आपलं मन आहे, तुम्हाला आपण मागेही सांगितलं की ज्या संत बहिणाबाई होत्या त्याही सांगतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलू हाकलू फिरून येतं पिकावर. म्हणजे मन कसं आहे ना की मन फार चंचल गोष्ट आहे. ते आता इथे तुम्ही सगळेजण आता इथे बसलेले आहात. आता कोण कोण मनाने इथे आहे बघा, आपला आपण चेक करा. कोणी घरी गेला असेल, कोणाच्या मनाने आपली आई काय करत असेल, आपले बाबा काय करत असेल, आपला दादा झोपला असेल का, दीदी खेळत असेल का, हा घरी जेवायला काय केलं असेल, किंवा आज मी शाळेतून घरी गेल्यावर काय काय खाऊ खाणार, पुन्हा कुणाच्या घरी खेळायला जाणार, मी काय काय करणार. म्हणजे मनाने आपण जागेवर आहे का आता? नाही. आपलं मन ही फार चंचल गोष्ट आहे. त्या मनाचा विकास होण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि तिसरं मी सांगितलं की आपलं शरीराचा विकास. ज्याने उदाहरण पण दिलं आईचं की आई प्रेमळ आहे, आईला माहिती पण आहे की बाळाची काळजी कशी घ्यायची, कसं जपलं पाहिजे. पण आई स्वतः अशक्त आहे, आई स्वतः आजारी आहे. ती बाळाची काळजी घेऊ शकेल का? बाळाची काळजी करू शकेल का? नाही. त्यासाठी आपल्या शरीराचा विकास म्हणजे काय, आपण आपल्या निरोगी शरीर आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणून शरीर, मन आणि बुद्धी तिन्हींचा विकास आपल्याला गरजेचा आहे. त्यासाठी की आपण शाळेत आल्यानंतर न आपण जे काही ज्ञान ग्रहण करतो, जे काही चांगल्या गोष्टी शिकतो त्या आपण साठवून ठेवल्या पाहिजे, म्हणजे आपल्या बुद्धीचा विकास होईल. हे श्यामच्याही आपण जे संस्कार कथा मला वाचतो, हे जे काय ऐकतो, ह्यातून त्या चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, जे आपल्याला चांगलं वाटतं. याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये चांगलं काय होईल, माझे विचार चांगले होईल, माझं आचरण चांगलं होईल, माझे उच्चार चांगले होतील. कारण आचार विचार उच्चार चांगले असेल तरच आपल्या समाजामध्ये स्थान मिळतं, म्हणजे आपल्या मनाचा विकास होईल. बरोबर. आणि त्याचबरोबर आपण रोज सकाळ संध्याकाळी जेवण करतो, शाळेमध्ये आपण जेवण करतो, तुम्हाला प्रोटीन पावडर मागवलेली आहे, तुम्हाला आपण दूध देतो, म्हणजे आपल्या शरीराचा पण विकास झाला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये मन, बुद्धी आणि शरीर ह्या सगळ्याचा विकास कसा होईल याकडे आपण लक्ष देतो. तुम्ही पण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे की माझी बुद्धी चुकीच्या गोष्टी पाहणार नाही, चुकीच्या गोष्टी ऐकणार नाही. त्याकडे जास्त कुणी लक्ष, कुणी मारामारी करत असेल, कुणी शिव्या देत असेल, कुणी चुकीच्या पद्धतीने भांडण करत असेल तर मी ते पाहणार नाही किंवा मी तसं शिकणार नाही. समजा कोणी जण चोरून आतमध्ये चहा पितं आणि बाहेर बसलेल्या आपल्याच बाळाला, बाहेर आपल्याच भावाला, आपल्याच बहिणीला चहा दिला जात नाही, ही चांगली गोष्ट आहे का? म्हणजे आपण तिघजण एकत्र, समजा आपण तिघजण एकत्र आहोत आणि आपण आपले दोघजण आतमध्ये घरामध्ये चहा पितात ते, आणि आपलीच एक बहीण बाहेर बसलीये किचनच्या, तिला आपण चहा देत नाहीये, ही चांगली गोष्ट आहे का? आहे चांगली गोष्ट? आपण शाळेत तिची आई घरी नाहीये, समजा आता चुलत बहीण भावांच्या एका घरामध्ये राहत असतात, आपली आई घरी आहे, आपल्या बहीण भावाची आई घरी आहे आणि त्या दिदीची आई, आपल्या चुलत बहिणीची आई घरी अजून आलेली नाही. आणि मग ज्या वेळेला आपली आई आपल्याला बोलवते
किचन मध्ये आत नेते, आपला छान दुधाचा चहा करून देते, त्याच्याबरोबर आपला बिस्किट खायला देते आणि आपली चुलत बहीण बाहेर बसून राहिली, आपण ते खाल्लं, चांगलं आहे का? ते आपल्या शरीराला पोषक होईल का? त्यांनी आपली वाढ होईल का? देव बाप्पा ह्या गोष्टीसाठी आपला माफ करेल का? नाही. मग हे शिकलं पाहिजे. जे दीदीची, माझ्या दीदीची आई, माझी काकी घरात जरी नसेल, पण माझी आई घरामध्ये आहे, माझी आई मला देते, म्हणजे माझी जबाबदारी आहे दीदीला मी माझ्या बरोबर नेणं आणि माझ्या बरोबर खायला देणं, माझ्या बरोबर खायला बसवणं ही माझी जबाबदारी आहे. माझ्या आईने दिलं नसेल, माझी आई चुकत असेल, तर मी आईला सांगायला पाहिजे, आई तू आम्हाला दोघांनाच नाही, दीदीला पण दे, दादाला पण दे, आम्ही सगळे मिळून खाऊ, आम्ही असे एकटं एकटं खाणार नाही. का बरं? आता आपण डान्स मध्ये तालुकास्तरीय स्पर्धा जिंकली, बरोबर? मागच्या वेळेस सारखं मी 10 मुलांनाच खायला दिला चाललं असतं की? कष्ट कुणी केले? 10च मुलांनी कष्ट केले ना, 10च मुलांनी प्रयत्न केले, 10च मुलांनी कष्ट केले. उद्या आपण पार्टी का बरं करायची सगळ्यांसाठी? चाललं असतं ना की 10च मुलांनी खाल्लं असतं तर? चाललं नसतं का? पण आपण असं करतोय का? आपण काय करतोय? सगळ्यांना उद्या आपण पार्टी करतो. का बरं? कारण आपल्या ही जी चुकीची गोष्ट आहे ना, हे आपली आई घरात आहे, आपली आई काळजी करते, मग तिनं मला द्यायचं, मग मी ते चोरून चोरून आतमध्ये लपवून खायचं. लक्षात ठेवा, चोरून घेतलेलं ज्ञान कधी उपयोगाला येत नाही. चोरून खाल्लेलं चहा बिस्किट खा, पनीरची भाजी खा, पुरी भाजी खा, चपाती खा, पिझ्झा, बर्गर, वडापाव, जे काही गोष्टी खायच्या नसतात पण तुम्ही खात असाल तर ते शरीराला अंगी लागत नाही, ते मनालाही पोटभर भरल्यासारखं होत नाही. चटणी भाकर असू द्या, कुठली एखादी एक गोष्ट असू द्या, पण तुम्ही जर सगळ्यांनी मिळून खाली ना, त्यात आनंद खूप मोठा असतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचा विकास पण चांगला होतो आणि मनाचाही विकास होतो. पण मम्मी कोणही आले हम इधर खा लेते, आतमध्ये चोरून बसायचं, चोरून खाऊन घ्यायचं, चांगलंय हे बाळांनो? ही सवय चांगली आहे? मग आपण असं करतो का? मग बघा, स्वतःला प्रश्न विचारा, स्वतःला प्रश्न विचारायला शिकायचे. स्वतःला प्रश्न विचारायचा, मॅडम तुम्ही तर सांगता चोरून नाही खायचं, लपून नाही खायचं, पण मी तर असं करते का? आपल्या मनाला प्रश्न विचारायचा. माझा भाऊ, माझी बहीण, त्याचं मी खाऊ लपून ठेवते का? किचन मध्ये कोपऱ्यात जाऊन पटकन खाऊन घेते किंवा खिशामध्ये घालते, बाहेर जाऊन पटकन खाऊन घेते, हात तोंड पुसून आतमध्ये येऊन दाखवते. मग आपण ह्या गोष्टी करतो का? आपल्या मनाला प्रश्न विचारायचा. आणि ज्या गोष्टी आजपर्यंत झाल्या असतील, आजपर्यंत आपण केल्या असतील, तर ठीक आहे, आपल्याला माहित नव्हतं, बरोबर? आपल्याला ती गोष्ट माहित नव्हती, करायची का नाही कळत नव्हतं. जसं श्यामला कळलं नाही, त्या पिल्लाचे आपण ज्या पिल्लाला चोचीत दाणा देतोय, पान देतोय, हे चुकीचं करतो का बरोबर करतोय, श्यामला माहित नव्हतं. तसं तुमची आई तुमच्या प्रेमापोटी जे तुम्हाला आतमध्ये बसून देत होती खायला, हे चुकीचं आहे का बरोबर तुम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं. पण आज तुम्हाला कळालं की जे खाऊचा पदार्थ असेल किंवा जे घ्यायचा पदार्थ असेल तो सगळ्यांसाठी असला पाहिजे, सगळ्यांनी सोबत मिळून केला पाहिजे. इथं असं माझं आणि मलाच आलं पाहिजे हा विचार चुकीचा आहे. त्यामुळे खाऊचा पदार्थ किंवा दुसरा कुठलाही आजपासून कसे खाणार? सगळे मिळून. लपून छपून कोणी खाईल का? लपून छपून खायचा नाही. किंवा मला जास्त मिळाला पाहिजे, तो यायच्यात मी भरभर खाऊन घेतो, हा भाव असेल का आजपासून? आणि ज्याला कोणाला असं काही पाहायला मिळालं त्यांनी मला सांगायचं की मॅडम आज घरी घरी असं झालं होतं, यांनी असं केलं होतं. कारण आपण चुकीच्या गोष्टी शिकण्यासाठी शाळेमध्ये येत नाही. तर सांगितलं, आपण आपल्या शाळेमध्ये शरीराचा विकास, मनाचा विकास आणि बुद्धीचा पण विकास झाला पाहिजे. कोणतीही गोष्ट चोरून केली तर आपल्या बुद्धीचाही विकास होऊ शकत नाही, शरीराचाही विकास होऊ शकत नाही आणि त्याहूनही मनाचाही विकास होऊ शकत नाही. मग आपल्या शाळेत येण्याचा उपयोग काय? शिक्षण घेण्याचा उपयोग काय? बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला जर आपलं शारीरिकदृष्ट्या भक्कम व्हायचंय, मनाने भक्कम व्हायचंय, बुद्धीने भक्कम व्हायचंय, तर सगळ्यात पहिली गोष्ट स्वीकारायची, मी चोरून कुठलीही गोष्ट करणार नाही.
मी लपवून कुठली गोष्ट करणार नाही, मी कधी खोटं बोलणार नाही. ह्या गोष्टी शिकायच्या. ही जी शिकवण आहे ना यातली, ही फार महत्वाची आहे. आपण जर खोटं बोलायला शिकलो, आपण शाळेत आहोत, आपण दाखवतो नाही मॅडम आम्ही अजिबात खोटं बोलणार नाही, आणि आपण खोटं बोलत असेल तर मला सांगितलं खोटं बोलत नाही, मला फसवलं, फायदा तुमचा आहे का? तुमच्याच आयुष्याचं नुकसान आहे, त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागणार आहे. कारण अशीच सवय तुम्हाला लागणार आहे. चोरून गोष्टी करणं, चोरून गोष्टी खाणं, गोष्टी लपवून ठेवणं, सगळ्या गोष्टी न सांगणं, चुकीच्या गोष्टी सांगणं, आपल्या फायद्यापुरत्याच गोष्टी आपल्या आई वडिलांना सांगणं, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत बाळांनो. त्यामुळे आपल्या आई वडिलांपासून कुठली गोष्ट लपवून ठेवायची नाही आणि आपल्या भावंडांपासून चोरून कुठली गोष्ट करायची नाही. आपण सगळेजण घरात राहणारे सगळे एका जीवाचे एका दिलाचे माणसं आहोत. त्यामुळे चोरून लपून कुणी करायचं नाही. चुकून एखाद्या मोठ्या माणसाकडनं जरी असं झालं तरी आपण लगेच जायचं, चल तू पण चल दादा माझ्या बरोबर, दीदी तू पण चल माझ्यावर, आपण सगळ्यांनी मिळून खायचं. आपण असं एकट्याने खायचं नाही. चला पुढे जाऊया. पहा, आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार झाले होते. त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार, तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो, तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू. ती केविलवाने ओरडत असेल, गिरट्या घालीत असेल. श्याम म्हणतो की त्या पिल्लाला ना काय काय द्यावं हे आम्हाला माहीतच नव्हतं. आम्ही सारखं त्या चोचीत दाना भरतो, पीठ भरतो, पाणी ओततो, सारखं आम्ही त्याला करत होतो. आणि त्यामुळे आमचं हे असं असलेलं प्रेम पाहूनच ते पिल्लू जास्त बेजार झालं. त्याने अजून खाली मान टाकून द्यायला सुरुवात केली, कारण ते खूप लहान होतं. त्याला सहन होईना. सारखं पीठ चारलेलं, सारखं दाना दिलेला, सारखं पाणी, आपल्या कोणी सारखं पाणी पाजत राहिलं तर पिऊ का आपण जास्त पाणी? पोट पण भरलं तरी आपल्याला पाणी देत राहिलं तर ते पिल्लू तर छोटं होतं. त्यामुळे ते पिल्लू थकून गेलं, अजून दमून गेलं. श्यामला खूप वाईट वाटलं, कारण श्याम अंतःकरणाने अतिशय प्रेमळ होता. त्याच्या बुद्धीचा विकास झाला होता. तो इतका उच्च विचारांचा श्याम होता. म्हणजे त्यावेळेस श्याम म्हणतो, त्या पिल्लाशी बोलायला जातो, श्याम म्हणतो, अरे नको रे तू असं करू, आम्हाला कळत नाही तुझ्यावरती प्रेम कसं करावं, तुझी काळजी कशी घ्यावी, तुझी सेवा कशी करावी हे आम्हाला कळत नाही. पण तू असं मरून जाऊ नको रे, तुझ्या आईसाठी जग. तुझी आई तुझी वाट बघत असेल, म्हणून तुझ्या आईसाठी तुला जगलं पाहिजे. म्हणून ते सांगते पा, ती केविलवाने ओरडत असेल, तुझी आई तुझ्यासाठी ओरडत असेल, तुझी आई तुझ्यासाठी रडत असेल, ती तुझ्या घरट्याकडे वाट पाहत असेल आणि सारख्या घरट्या तुझ्या घरट्याभोवती सारख्या घरट्या घालत असेल. माझं बाळ आत्ताच येईल, माझं बाळ आत्ताच येईल, त्यामुळे तू असा मरून जाऊ नको, थोडासा धीर धर. श्याम पिल्लाशी बोलायला लागला. पिल्लू बघ कसे करते आहे, अगदी मान वर करीत नाही. त्याला काय खावायला देऊ? आई बाहेर आली. तिने पिल्लाला प्रेमळपणे हातात घेतले, म्हणाले, श्याम हे जगणार नाही हो, त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका, त्याला वेदना होतात, फारच उंचावून पडले, गरीब बिचारे. असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिल्लाकडे पाहतच होतो. शेवटी चोच वासून ते मरून पडले, गेले, त्याचे प्राण गेले. त्याचे आई बाप, भाऊबंद कोणी त्याच्या जवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले. म्हणजे श्यामने जेवढी त्या पिल्लाची काळजी घेतली, एवढं सगळं केलं, आणि करत असताना श्यामची आई तिथे आली. आईने पाहिलं, पिल्लू खूप लहान होतं, खूप छोटंसं होतं आणि ते खूप उंचावरून पडल्यामुळे त्याला खूप इजा झाली होती. त्यावेळेस आई सांगते, श्याम तू त्याला काही जरी दिलंस तरी ते आता बाळ जगणार नाही रे. आणि तू त्याला सारखं खायला देऊन, सारखं पाणी पाजून त्याला अजून तू त्रास देऊ नको, त्याच्या सारखं अंगावरून हात फिरून त्याला अजून त्रास देऊ नको, कारण त्याचा जीव फार त्रासामध्ये आहे. तू त्याला आता शांतपणे आणि सुखाने मरू देत.
आईने ते पिल्लू हातामध्ये घेतलं आणि पुन्हा त्या कापसावरती ठेवलं. ज्या वेळेला आई घरात निघून गेली, श्याम आणि त्याचा भाऊ त्या पिल्लाकडेच पाहत राहिले. थोड्याच वेळामध्ये पिल्लानं चोचीने आ केला आणि प्राण सोडले. श्याम त्याचा भाऊ त्या पिल्लाकडेच पाहत होते. श्यामला फार वाईट वाटले. एका आईचं बाळ आई सोबत नसताना गेलं. त्याची आई त्याची वाट बघतीये. आई किती केविलवाने ओरडत असेल, रडत असेल, पण हे बाळ आईला माहितही नसेल की बाळ आपलं कुठं आहे, आपल्या बाळाला काय झालं. आणि ह्या गोष्टींचा विचार करूनच श्यामला वाईट वाटू लागलं. श्यामला रडू येऊ लागलं. आणि म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम निर्माण झालं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखाने आपल्याला दुःखी होता आलं पाहिजे. आपण प्रत्येक कथेमध्ये सांगतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सांगतो की दुसऱ्याच्या दुःखाने आपल्याला दुःखी होता आलं पाहिजे. दुसरी व्यक्ती पुढची त्रासामध्ये आहे आणि आपल्याला आनंद होतो, म्हणजे आपल्या मनाचा आणि बुद्धीचा नीट विकास झालेला नाही, आपल्या अंतःकरणामध्ये खरं प्रेम निर्माण झालेलं नाही. जसं श्यामला त्या पिल्लाविषयी एवढं प्रेम वाटलं, त्याचा भाऊ तिथं नसेल, त्याची बहीण तिथं नसेल, त्याची आई नाही, त्याचे वडील नाही, आणि ते फक्त एकटंच हे जग सोडून निघून गेलं, म्हणजे त्याला किती वाईट वाटत असेल. आईला जाऊन विचारले, आई या पिल्लाला आम्ही कोठे पुरू, चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील, मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिल्लाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास देईल. मग ज्यावेळेस त्या पिल्लाने आपला प्राण सोडला, त्यावेळेस श्याम विचारायला गेला, आई मी त्या पिल्लाला कुठे ग पुरायला जाऊ? त्याच्यासोबत त्याची आई नाहीये, त्याचं वडील नाही, त्याचे भाऊ नाही, तर कोणीच नाही, मग त्याची सेवा आम्ही करतो, तर काय करू सांग. त्यावेळेला आई सांगते, तुम्ही आपण जे शेवंतीचं झाड लावलेलं आहे, मोगऱ्याचं झाड लावले, तर त्याला घेऊन पुरा. कारण शेवटच्या क्षणाला त्या पिल्लाला जे तुम्ही प्रेम दिलं, त्याला उचलून आणलं, त्याच्या अंगावर प्रेमाने हात फिरवला, त्याला खाऊ दिलं, त्याला पाणी दिलं, त्याची काळजी घेतली, ही घेतलेली काळजी तो कधी विसरणार नाही. जसं आपण कुणाची काळजी घेतली असेल, पुढचा कधी विसरत नाही, तसं भगवंतही कधी विसरत नाही. आपण ज्याची जी जी सेवा केली असेल, अंतःकरण शुद्ध असेल, अंतःकरणामध्ये प्रेम असेल, आणि जर प्रेमपूर्वक अंतःकरणातून सेवा केली असेल, तर पुढचा कधीही विसरत नाही, आणि त्याचं फळ निश्चितच आपल्याला कधी ना कधी मिळतं, आणि ते फळ आपला देवबाप्पा देत असतो. म्हणून श्यामची आई सांगते, जर तुम्ही पिल्लाला तर शेवंतीचे फुलं अजून छान येतील, आणि तुम्ही जे त्या पिल्लाला प्रेम दिलेलं आहे, ते पिल्लू ते प्रेम सुगंधरूपी आपल्याला पुन्हा परत करेल. म्हणून पुढे श्यामने मग काय केलं, मी म्हटले त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं होय ना. सोनसाखळी तिच्या आईने मारून पुरले, त्यावर डाळिंबाचे झाड लावले, परंतु सोनसाखळी बापाला भेटाव्यास डाळिंबात आली, तसेच हे पिल्लू येईल हो ना. मग शेवंतीची फुले किती छान दिसतील, फारच वास येईल नाही का ग आई. श्यामने ऐकलेल्या गोष्टीचं श्यामला आठवण झाली. त्यावेळेस श्याम म्हणतो, जे प्रेम आपण ह्या पिल्लावरती केलं, व ते पिल्लू आपण शेवंतीच्या फुलरूपाने आपल्याला भेटायला येईल. शेवंतीचं फुल अधिक टवटवीत, अधिक तजेलदार, अधिक छान होईल, तर अधिक प्रेमाचा असा अजून एक सुगंध त्याच्यामध्ये मिसळेल, आणि आपला अजून आनंद होईल. आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला, मेलेले फार वेळ ठेवू नये, त्याला गुंडाळव्यास आम्ही चांगलेसे फडके दे ना. मी म्हटले, आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती, त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिल्लाला आम्ही घेतले, तेथे फुलझाडे होती, तेथे गेलो, शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते, अश्रूंनी जमीन पवित्र होती. खळगी खणली, त्या खळगीत फुले घातली, त्या फुलांवर त्या पिल्लाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला, परंतु त्यावर माती ढकलवेना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो. माजघरात बसलो व रडत होतो. आता त्यांनी त्या पिल्लाला घेतलं, आईकडने रेशमी कापड घेतलं, त्या कापडामध्ये पिल्लाला गुंडाळलं आणि ते बागेमध्ये पुरण्यास गेले. खळगी म्हणजे त्यांनी खड्डा खोल खांदला,
ते रेशमाच्या खड्ड्यामध्ये खाली फुलं टाकली आणि त्यावर एक गुंडाळलेलं पिल्लू ठेवलं. पण एवढीसं ते सुंदर छोटंसं आई विना असलेलं ते बाळ त्या पिल्लात पाहिल्यावरती त्याच्या अंगावर माती टाकायला श्यामचं मन होईना. कारण श्याम मनाने अतिशय प्रेमळ होता, अतिशय गुणी होता, असं तुम्हाला आम्हाला म्हणायचंय श्याम सारखं. त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्याच्याकडनं काय होईना. शेवटी त्याने डोळे बंद करून घेतले आणि हाताने माती लोटून दिली. जसं तो हाताने माती लोटत होता त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा चालू होत्या. त्याला रडू आवरत नव्हतं की एका आईचं बाळ एका आईशिवाय जग सोडून चाललेलं आहे. या विचाराने श्याम व्याकुळ झाला आणि श्यामला रडू आवरेना. कसं तरी त्यांनी त्याच्यामध्ये माती टाकली आणि ते मांजराने कुत्र्याने उकरून येऊन त्याच्यामध्ये दगड ठेवला आणि श्याम आणि त्याचा भाऊ रडत रडतच घरी आले. घरी गेल्यानंतर कोपऱ्यात एका बाजूला बसून पण ते रडू लागले. का रे बाजूला बसलास? आईने विचारले. आई, मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे, मी म्हटले. आई हसली व म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरावयाला. मी म्हटले, आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते? आई म्हणाली, आपल्या माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, त्यासाठी त्याच्या जवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे. म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता? बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले. आता सुतक हा प्रकार तुम्हाला माहित नसेल, तुम्ही फार छोटे आहात. ज्याच्या घरचे लोक गेलेले असतात ना, ते असे लोक एक बाजूला बसतात, सगळ्यांच्या जवळ जात नाहीत, एकमेकांच्याकडे जात नाही का, सगळ्यांपासून बाजूला बसणं, बाजूला जेवणं, बाजूला झोपणं, अशा लांब लांब राहून गोष्टी करत असतात. त्यावेळेस आई सांगते तसं पण का करायचं? कारण ज्यावेळेस माणूस मरतो तो काहीतरी आजारी पडूनच मरतो, त्याला कुठला ना कुठला तरी रोग होतो, म्हणूनच तो मेलेला असतो. आणि त्या माणसाची सेवा करता करता त्याच्या शरीरातले जे जंतू आहेत ते आपल्या शरीरामध्ये येतात आणि आपल्याला जे जीवजंतू आपल्या शरीरामध्ये आलेले आहेत त्याचा प्रसार इतरांना होऊ नये, इतरांना त्याची साथ होऊ नये म्हणून आपण ते सुतक पाळतो, म्हणजे बाजूला लांब जाऊन बसतो. पण बिचारे ते एवढीसं पिल्लू ते वरून पडलं रे. ते का आजारी होतं? त्याला कसला रोग झाला होता? ते वरून बिचारं पडलं आणि प्राणास मुकलं. मग त्याचं सुतक आपण कशाला धरायचं? ते काय आजारी नव्हतं, त्याला कुठला रोग जंतूंचा त्याच्यामध्ये प्रसार झालेला नव्हता. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई, तुला कोणी हे सांगितले? मी विचारले. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते व ते मला खरे वाटले. जा हातपाय धुवून ये म्हणजे झाले, वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला निरोप दिले, तुम्ही त्याला प्रेम दिले, चांगले केले, देवही तुमच्यावर प्रेम करेल. आई सांगते की आपण दुसऱ्याला प्रेम दिलं ना की देव बाप्पा आपल्यावरती प्रेम करतो. आपण दुसऱ्याची सेवा केली, आपल्या आई वडिलांची, आपल्या घरातल्या माणसांची, आपल्या भावाची, आपल्या बहिणीची, आपल्या मैत्रीची आपण जर सेवा केली ना तर भगवंत स्वतः आपली सेवा करायला कोणत्या ना कोणत्या रूपाने येतो. म्हणजे असं म्हणायचं का मग चला आता कृष्ण येणार, छान मस्त हातात बासरी, डोक्यात जरीचा टोप, कपडे घालून हातामध्ये चक्र धरून आपली सेवा करायला येणार नाही. देव बाप्पा येताना तर कोणत्या ना कोणत्या रूपाने येतो. म्हणजे जसं की आज सकाळी माझं गाडीचं पेट्रोल संपलं ना, मग आता मी असं म्हणायचं का देव बाप्पा जरीचं टोप घालून येणार, छान कपडे घालून येणार, हातामध्ये चक्र धरून असं फिरवत फिरवत मला पेट्रोल घेऊन येणार, असं होणार का? नाही. मग ज्यावेळेस आपल्या संगीता मॅडम मला पेट्रोल घेऊन आल्या माझ्यापर्यंत, बरोबर की नाही, त्यांनी मला एवढ्या लांब त्या इथल्या शाळेपासून पुन्हा तेवढं 3-4 किलोमीटर एवढ्या लांब त्या आल्या, माझ्यासाठी आल्या. मग त्या देवाप्रमाणेच आल्या, त्यांच्या तर देवाचं हे आहे म्हणूनच त्या आल्या ना. म्हणजे देव कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्यापर्यंत येतो. म्हणजे असं नाही म्हणजे प्रत्यक्ष देव आता येऊन माझं सगळं करेल, असं करायचं नाही, असे विचार करायचे नाही. आपल्याला जे जेव्हा गरज आहे, जेव्हा आपल्याला आवश्यक आहे, तेव्हा मदतीला कोण ना कोण येतं, म्हणजेच ते देवच आपल्या मदतीला आलेला असतो, बरोबर. म्हणजे जसं की आपल्या घरी गेल्या गेल्या भूक लागलेली आहे आणि आपल्याला खायचंय आपल्याला, आणि आपल्या आईने गरम गरम लगेच करून दिलं, म्हणजे आई देवच आहे. एखादी आपल्या शाळेला वस्तू आता नाही आपल्याकडे पुस्तकं नाही, पेन्सिल नाही, वह्या नाही, कोणीतरी आलं तुम्हाला ती भेटवस्तू देऊन गेलं, म्हणजे देवच आला आणि तुम्हाला भेटवस्तू देऊन गेला.
म्हणजे आपण प्रत्येकाची सेवा केली की देव बाप्पा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतो आणि आपली सेवा करून जातो, आपल्यावरती प्रेम करून जातो. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करील. म्हणजे ह्यावेळेस उदाहरण सांगितलं यांनी. जर आपण आजारी पडलो एखाद्या वेळेला आणि आपण आजारी पडलो असेल, आपली आई घरी नसेल, आपली आई कामाला गेली असेल, पण बऱ्याचदा असं होतं पा, तुम्ही शाळेत आलात, अचानक ताप आला, अचानक कोणाला थंडी वाजून येते, अचानक कोणीतरी पडतं, मग शाळेमध्ये आई आहे का? नाही. पण आपला मित्र आपली काळजी घेतो, हो की नाही? आपली मैत्रीण आपली काळजी घेते, मॅडम तुमची काळजी घेतात. मग त्यावेळेला देवबाप्पा तुमच्यासाठी त्या प्रसंगी धावून आलेला असतो. पुढे देवाच्या लेकरास कीड, मुंगी, पशु पक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाना भरलेले कणीस घेऊन येतो. या ठिकाणी आई सांगते श्यामला, श्याम आपण थोडस दिलं ना एखाद्याला, देवबाप्पा आपल्याला भरभरून देत असतो. पण आधी आपण द्यायला शिकलो पाहिजे, घ्यायला नाही. आपण आधी सेवा करायला शिकलो पाहिजे, सेवा घ्यायला नाही. त्यावेळेस उदाहरण सांगते आई, म्हणते ज्यावेळेस शेतीमध्ये बी पेरलं जातं ना, त्यावेळेस एकच दाणा पेरला जातो आणि एका दाण्याला अख्खं कणीस येतं आणि त्या कणसाला किती दाणे असतात, हो की नाही? म्हणजे पेरला किती? एक दाणा आणि एकानंतर किती कणस निर्माण झाली, आता कणसामध्ये किती नव्याने दाणे आले. म्हणजे डाळिंबाचा आपण एक दाणा पेरला, एका दाण्याचं झाड झालं, त्या एका झाडाला एका डाळिंबात किती दाणे असतात, असे अनेक झाडाला किती अनेक डाळिंब येत असतील. म्हणजे आपण थोडस दिलं ना, त्याच्या कितीतरी पटीने जास्त भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून आपण आधी द्यायला शिकलं पाहिजे. आपले विचार कसे, आपल्या बुद्धीचा विकास झालेला नाही, आपल्या मनाचा विकास झालेला नाही, आपल्या फक्त शरीराचाच विकास झालाय. त्याच्यामुळे आपण फक्त घ्यायला बघतो, मला कसं मिळेल, मला कसं पाहिजे, माझ्या कसं जास्त साठलं जाईल, याचा आपण विचार करतो. आणि ह्या विचार केल्यामुळे आपलं ना कधी मन भरत, ना आपलं कधी पोट भरत, ना आपण कधी आनंदी होतो. म्हणून श्यामनी पण या ठिकाणी सांगितलं की प्रेम असेल, ज्ञान नसेल तेही व्यर्थ. ज्ञान आहे, प्रेम नसेल तेही व्यर्थ. प्रेम आहे, ज्ञान आहे, शक्ती नसेल तेही व्यर्थ. त्याच्यामुळे आपल्याकडे आपल्या मनामध्ये प्रेम असणं, त्याच्याविषयी ज्ञान असतं आणि ते करण्यासाठी आपल्या अंगामध्ये ताकद असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून आपल्या शरीराचा, मनाचा, बुद्धीचा विकास कधी होईल? जेव्हा आपण इतरांना द्यायला शिकू, इतरांची सेवा करायला शिकू, इतरांवरती प्रेम करायला शिकू. त्यावेळेस देवबाप्पा आपल्या कितीतरी पटीनं आपला देणार आहे. त्यावेळेस आपण सर्वात जास्त आनंदी आपणच असणार आहोत. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केले, तसेच पुढे एकमेकांवर प्रेम करा. पहा, नीट ऐका सगळ्यांनी हे बघा. या ठिकाणी काय सांगितलं, काय सांगते आई? नीट हे वाक्य नीट ऐका आणि समजून घ्या. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केले, तसेच पुढे एकमेकावर प्रेम करा, नाहीतर पशु पक्ष्यावर प्रेम कराल, परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे करू नका. काय सांगितलं या ठिकाणी? किती महत्वाचं सांगितलं पा. म्हणजे आपल्या पशु पक्ष्यांविषयी वाईट वाटतं, प्राण्यांविषयी वाईट वाटतं, झाडं वेलींविषयी वाईट वाटतं, पण आपणच आपली गोष्ट आपल्या भावाला बहिणीला देत नाही, त्याचा आपला वाईट वाटत नाही, त्याचा आपला त्रास होत नाही. काय उपयोग त्याचा? मी श्यामच्याही सांगते की आपल्याला पशुवर प्रेम करायचं नाही का? करायचं. झाडावेलीवर प्रेम करायचं नाही का? करायचं. पण ते सगळं करत असताना माणसाने माणसावर सुद्धा प्रेम करायचं. आपले जी भावंड आहेत, आपले काही लोक असतात ना, म्हणजे काही मुलं सुद्धा मित्राच्या घरी गेले ना, त्याच्या आईला, काकू येऊ का मी? काकू मी हे करू लागू का? मी हे काम करू का? मी तुम्हाला मदत करू का? गेल्याला त्यांच्या पाया पडणार, त्यांना सगळं काम करू लागणार, सगळं आवरू लागणार, एक पण घराला नमस्कार करणार आणि मग आपल्या घरी येणार आणि घरी आलं की आपल्या आईला शिव्या देणार. म्हणजे मित्राच्या घरी जायचं, त्याच्या आईच्या पाया पडायचं,
त्यांच्या आईला सगळी कामं करू लागायची, निघताना पुन्हा पाया पडायचं, त्यांच्या आईशी प्रेमाने वागायचं, प्रेमाने बोलायचं. घरी आलं की आपल्या आईला शिवाय द्यायचं. तुला काय कळतं ग, तुला काय कळत, आपल्या आईला असं म्हणायचं. योग्य आहे का हे? मग म्हणून श्यामच्या आईने असं काय सांगितलं, तुम्ही पक्षाला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, चांगली गोष्ट आहे. त्याच्यावरती प्रेम केलं, त्याची काळजी घेतली, चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या मनामध्ये जे प्रेम निर्माण झालेलं आहे, तुमच्या भावाभावांमध्ये पण दिसलं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, शाळेत जसे आपल्याकडे 2 भाऊ आहेत, उज्ज्वल आहे, श्रेष्ठ आहे, हो की नाही? म्हणजे बरेच आपले भाऊ बहीण पण शाळेमध्ये आहेत. आपण काय करतो, आपल्या भावाला काही द्यायचं नाही, पण वर्गाच्या पोरांना आपण धरतो, पेन्सिल नाही का, धर तुला, पेन नाही का, धर तुला, वही नाही का तुला, माझ्याकडची देऊ का वही तुला, पुस्तक नाही का, माझं घे तुला. म्हणजे आपण सगळ्यांचं करतो आणि आपल्याच भावाला काही देत नाही, आपल्याच बहिणीला काही देत नाही. ते मोठे निरडत असतं. त्यांचं करायचं नाही का, त्यांना द्यायचं नाही का, जरूर द्यायचं, जरूर करायचं. पण पहिलं काय महत्वाचं आहे, आपल्या भावाभावामध्ये प्रेम असलं पाहिजे, बहिणी बहिणीमध्ये प्रेम असलं पाहिजे. जसं लॉरेन, कृष्णा, दुर्गा हे 3 बहीण भावंड आहेत. आधी ह्यांनी एकमेकांना काय पाहिजे ते बघितलं पाहिजे, एकमेकांना काय द्यायचं ते आपण बघितलं पाहिजे. आपण त्यांची काळजी घेत नाही, आपण त्यांच्याविषयी प्रेम आपण दाखवत नाही, इतरांना आपण प्रेम दाखवतो. काय उपयोग दुर्गा, आहे का उपयोग त्याचा? मग आपल्या मनात जे प्रेम निर्माण झालंय ना, ते आधी आपल्याला जपता आलं पाहिजे, ते आपल्याला बहीण भावामध्ये वाटता आलं पाहिजे. आणि मग आपल्या मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, झाडं, वेली, पशु पक्षी आपल्याला जगाला दाखवायला नाही करायचं. काही काही लोक समाजसेवा करतात, अख्खं गाव झाडून द्यायचं, घरात एवढा कचरा. उपयोग आहे त्याचा का? लोकांनी मला चांगलं म्हणावं, हे किती झाडतात, हे किती समाजसेवा करतात, त्याचा उपयोग आहे का? लोकांनी चांगलं म्हटलं, आपलं पोट भरणार आहे का? पण आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं प्रत्येकाने, गावात घाण होईल का? गरजच नाही. म्हणून आधी प्रत्येक गोष्टीची स्वतःच्या घरापासून सुरुवात करायची आणि मग बाहेर जायचं. त्यांनी मला चांगलं म्हणावं त्यासाठी कुठली गोष्ट करायची नाही. मला आनंद मिळतो, माझं कुटुंब आनंदी आहे, माझा भाऊ, माझी बहीण, माझी आई, माझे वडील, माझे काका काकी हे आनंदी आहेत, त्यासाठी आपण करायचं. इतरांनी मला चांगलं म्हणावं म्हणून कधी करायचं नाही. आणि इतरांनी चांगलं म्हणण्यासाठी केलं, तात्पुरता आनंद होतो, नंतर आपल्याला दुःख होतं. त्याच्यामुळे त्यासाठी कधी करायचं नाही. आजपासून लक्षात ठेवायचं, प्रत्येक गोष्टी सुरुवात स्वतःपासून करायची, स्वतःच्या घरापासून करायची. आजपासून मी प्रेम करणार, माझ्या आईवर, माझ्या वडिलांवर प्रेम करणार, त्यांची काळजी घेणार, त्यांची सेवा करणार. माझ्या घरात माझी जी भावंड आहेत, आम्ही सगळे एकत्र खायला बसणार. कृष्णा, आम्ही सगळे एकत्र खायला बसणार, आम्ही सगळे एकत्र जेवायला बसणार. कुठलाही खाऊ असेल आम्ही 3 जण मिळून वाटून खाणार, एकटं कुणी खाणार नाही. ही सुरुवात आधी आपण आपल्यापासून करूया, म्हणजे आपोआप हळूहळू सगळीकडे तो भाव निर्माण होईल. हे फार महत्वाचं आहे आजच्या गोष्टीतलं. पुढे आई सांगते, तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका, तिला भरपूर प्रेम द्या. आईचंही सांगणं तेच आहे की आधी आपल्या भावाला जपा, आपल्या बहिणींना जपा, तुम्ही एकमेकांची काळजी घ्या आणि मग तुम्ही इतरांची काळजी घ्या. आई हे सांगत असता घरीवरून आली होती, माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते. का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावाने तिला हवापालट कराव्यास कधी नेले नाही, म्हणून तिला वाईट वाटत होते. तिच्या भावना काही असोत, परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात, परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात. मांजरे, बघा पुढचं नीट ऐका, मांजरे, पोपट यावर प्रेम करतात, परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करीत नाहीत. हे आपण पाहत नाही का? म्हणजे शेवट किती सुंदर सांगितला की आपण बरेच जण पाहिलं असेल, कुणी कुत्रा पाळतं, कुणी मांजर पाळतं, आपण त्याच्यावर किती प्रेम करतो. आपण घरी गेल्या आपण खात नाही, पण वाटीत दूध घ्यायचं, मांजराला घेऊन द्यायचं.
आपण बाहेरचं खाणार नाही, कुत्र्याला बाहेरून ऑर्डर करायची, त्याला खायला आणायचं, त्याला खायला द्यायचं, पण आपल्या घरामध्ये जी माणसं आहेत त्यांच्याशी प्रेमाने वागायचं नाही, प्रेमाने बोलायचं नाही. हे प्रेम उपयोगाचं आहे का रे? असं ही काळजी उपयोगाची आहे का अशी? म्हणून आज आपण जे करत आहोत ना, की आपण आधी आपल्या माणसापासून सुरुवात करायची. भावा भावामध्ये प्रेम असलं पाहिजे, बहिणी बहिणीमध्ये प्रेम असलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून एकमेकांची काळजी केली पाहिजे, एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे, एकमेकांची सेवा केली पाहिजे. हेच खरं आपल्या आजच्या गोष्टीतून सांगितलं. म्हणून आपल्या गोष्टीचं नावच होतं भूतदया, म्हणजे सगळ्यांवर प्रेम करायचं. ह्या विश्वामध्ये जे 84 लक्ष योनीतले जे जीव आहेत, झाडं, वेली, पानं, फुलं, सगळ्यांवर प्रेम करायचं. पण सर्वात आधी आपल्या माणसांवर प्रेम करायला शिकायचं. आपल्या घरात आपले आई आहे, वडील आहे, शाळेत आपले गुरु आहे, शिक्षक आहे, आपले चुलत भावंड आहे, सगळ्यांवर प्रेम करायला शिकायचं. मग त्यामुळेच आपलं अंतःकरण निर्मळ होणार आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जास्त प्रेम होणार आहे. आणि आज सांगितल्याप्रमाणे आपण जेवढं प्रेम जास्त इतरांवर करू, तसं तेवढं कितीतरी पटीने जास्त देवबाप्पा आपल्यावरती प्रेम करणार आहे. आपली सेवा करण्यासाठी तशी तो ती माणसं पाठवून देणार आहे. मग आपल्या हातात आहे, सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. त्यासाठी मी आधी कोणावरती प्रेम केलं पाहिजे. त्यासाठी खरं प्रेम काय याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. खरी काळजी घेणं म्हणजे काय याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आजच्या गोष्टीतून हे शिकायचं, आपल्या शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा विकास झाला पाहिजे. मी पहिल्यांदा सगळ्यांची सेवा करणार, मी सगळ्या माझ्या माणसांवर, इतर माणसांवर प्रेम करणार आणि पशु पक्ष्यांवरही प्रेम करणार. सर्वांची मी काळजी घेणार. ठीक आहे? आवडली आजची गोष्ट? छान होती? आता पुढच्या गोष्टीमध्ये आपण भेटूया.